नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाहायचा आहे अभ्यास मित्र परिवारामध्ये मी नेहा सावंत तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आपण आता कोणतं सेशन पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो, पाहायचं आहे आपण करंट अफेअरचं हे सेशन पाहत आहोत आणि ह्यामध्ये रिसेंटली झालेले जे अपॉइंटमेंट्स आहेत ते आपण पाहणार आहोत। म्हणजेच काय नियुक्त्या ज्या आहेत रिसेंटली झालेल्या त्या आपण आजच्या सेशन मध्ये इथे पाहणार आहोत। अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे आपण एकदम स्पीड मध्ये असणार आहोत जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ सुद्धा वाया जाणार नाही। अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन इथे देण्याचा प्रयत्न मी करणार आहे। तत्पूर्वी पाहायचं आहे आपल्याकडे कंबाईन गट ब पूर्व परीक्षेची एक बॅच आहे, ती म्हणजे कंबाईन विजेता बॅच आणि ही तुम्हाला मिळणार आहे। पाहायचं आहे 499 रुपयाला फक्त। कालावधी 35 दिवसांचा हा असणार आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1 महिन्याची ही बॅच असणार आहे। ती तुम्हाला 499 रुपयाला इथे मिळणार आहे। इथे लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, नोट्स आणि PYQs तुम्हाला मिळणार आहे, डिजिटल नोट्स ज्या असणार आहेत त्या। आता पाहायचं आहे, तुम्ही म्हणाल की तुम्हाला आता अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे पण टेस्ट सिरीज हवी आहे, तर आपल्याकडे मार्क बूस्टर टेस्ट सिरीज सुद्धा आहे, जी आपली जी आहे सुरू झालेली आहे। परंतु ह्या ज्या टेस्ट सिरीज आहेत ह्या तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत। पाहायचं आहे 349 रुपये आपली ह्याची फक्त फीज असणार आहे, ज्याच्यामध्ये 10 कंप्लीट टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत। येस, पाहायचं आहे मग तुम्ही समजा म्हणालात की आम्हाला टेस्ट सिरीज पण हवी आहे आणि बॅच फक्त 1 महिन्याची नको, जरा जास्त मोठी बॅच हवी आहे कारण सगळे कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत असं समजा असेल तर आपल्याकडे तीही प्रोव्हिजन आहे। पाहायचं आहे कंबाईन गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला यशवंत बॅच आहे। ह्या यशवंत बॅच मध्ये जर तुम्ही पाहिलात तर कालावधी कितीचा आहे बघा, 4 महिन्यांचा कालावधी तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे। लाईव्ह लेक्चर सुद्धा मिळणार आहे, टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा मिळणार आहेत आणि डिजिटल नोट्स तुम्हाला ह्यामध्ये मिळणार आहेत। पाहायचं आहे आणि ह्याची फीज जी आहे ती किती आहे, 1499 रुपये फीज असणार आहे पहिल्या 400 मुलांसाठी। ठीक आहे, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं असं होतं आहे की त्यांना 1 महिन्याची बॅच नाही, थोडी मोठी बॅच हवी होती, तर त्याच्यासाठी आपण ही प्रोव्हिजन इथे आणलेली आहे। येस, मग पाहायचं आहे आपण पुढे पाहणार आहोत। आपल्याकडे अनेक बॅचेस आहेत वेगवेगळ्या परीक्षांसाठी, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते ऑल इन वन बॅच आहे, ज्याच्यामध्ये सर्व सर्व सरळ सेवेच्या ज्या सर्व परीक्षा आहेत त्यांच्यासाठी एकत्रित अशी असलेली ही एक बॅच आहे। सर्व सरळ सेवेच्या परीक्षांसाठी एकच बॅच आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे। 15 जानेवारी पासून आपली ही बॅच सुरू होणार आहे आणि 1 इयरचं ह्याला काय आहे, व्हॅलिडिटी असणार आहे। मग पाहायचं TAIT ची आपली ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला फक्त 999 रुपयांमध्ये मिळणार आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जाणार आहे। लेखा आणि कोशागार भरती जी आहे नागपूर ची तुम्हाला बघितलं माहितीच असेल, नोटिफिकेशन आलेला आहे, तर त्यासाठी तुम्ही ही रेकॉर्डेड बॅच घेऊ शकता। येस, आणि त्याचप्रमाणे RRB ग्रुप डी साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरची आपली आरंभ बॅच आहे, त्याची फी आहे फक्त 699 रुपये आणि ह्यांची कालावधी किती आहे, 6 महिन्यांची आहे। आपल्या क्लास नोट्स सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील। अभ्यास मित्राच्या सगळ्या क्लास नोट्स आहेत, ह्या तुम्हाला आपल्या ऍप वरती विकत मिळणार आहेत। ओके, पाहायचं आहे पीडीएफच्या माध्यमातून मिळतील आणि तुम्ही ह्याचे झेरॉक्स सुद्धा काढू शकणार आहात। ओके, मग हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्ही काय करू शकता, अभ्यास मित्राला फॉलो करू शकता। आता कोणताही वेळ न दवडता आपण पटापट जाणार आहोत आपल्या ह्या लेक्चर कडे। पाहायचं आहे भारताचे नवीन कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजे ज्यांना आपण कॅग म्हणतो ते कोण आहेत, तर पाहायचं आहे संजय मूर्ती हे आता कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल बनलेले आहेत। याविषयी आपण बघून घेऊया। तर हे कोणत्या कॅडरचे आहेत तर बघायचं आहे हिमाचल प्रदेश या केडरचे आहेत आणि 1989च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। तर त्यांनी कोणाच्या जागी ते कॅग झालेले आहेत तर बघायचंय गिरीश चंद्र मुर्मू यांची जागा त्यांनी घेतलेली आहे, म्हणजे ही नवीन अपॉइंटमेंट आहे, जागा घेतलेली आहे म्हणजे नवीन अपॉइंटमेंट आपल्याला इथे दिसून येते। मग भारत सरकारने भारताचे जे पुढील नियंत्रक आणि महालेखक परीक्षक म्हणजे कॅग जे आहेत म्हणून संजय मूर्ती यांची घोषणा केलेली आहे, असं आपण इथे पाहिलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा, केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोग म्हणजे NCW च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे। तुम्हाला इमेजेस वरून बरेचसे आन्सर्स ऑलरेडी कळत असतील, पण तरी सुद्धा सांगत आहे मी। पाहायचं आहे विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती जी आहे इथे झालेली आहे।
भारत सरकारने 19 ऑक्टोबर रोजी विजया किशोर रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे आणि ते 9व्या अध्यक्ष असणार आहेत. कितव्या? 9व्या अध्यक्ष आपल्याला दिसून येणार आहेत. येस, पाहायचं आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजेच ज्याला आपण नालसा असं म्हणतो चे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पाहायचं आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघायचा आहे. पटापट बघणार आहोत जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला ही माहिती मिळून जाईल. नोव्हेंबर 2024 मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच FICCI चे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? बघा, तुम्हाला इमेज वरूनच समजलेलं आहे. हर्षवर्धन अग्रवाल. पहा, इथे लिहिलेलं आहे प्रेसिडेंट FICCI म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे? हर्षवर्धन अग्रवाल हे आपला आन्सर आहे. ठीक आहे, चला बघायचं आहे हे जे FICCI आहे म्हणजेच भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ ह्याची स्थापना 1927 साली झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय जे आहे हे नवी दिल्ली आहे. जे पॉसिबल क्वेश्चन्स आहेत त्याच्याबद्दल पण आपण इथे माहिती पटापट पाहत आहोत. पाहायचं आहे कर्मचारी निवड आयोगाचे म्हणजेच SSC आपण ज्याला म्हणतो, बरोबर आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन हे जे आहेत यांचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर बघायचं आहे S गोपालकृष्णन. कोण आहेत? S गोपालकृष्णन हे नवीन अध्यक्ष आहेत. चलो पाहायचं आहे 6 नोव्हेंबर 2024 मध्ये इंडियन ऑइलचे नवे अध्यक्ष कोण आहेत? ओके, इथे आपल्याला जे इमेज आहे ते आलेली नाही आहे पण पाहायचं आहे अरविंद सिंग साहानी जे आहेत, अरविंद सिंग साहानी हे नवीन अध्यक्ष आहेत. ओके, पाहायचं आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचं मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर कुठे आहे तर नवी दिल्लीमध्ये आहे आणि ह्याची स्थापना कधी झालेली आहे? 30 जून 1959 रोजी झालेली आहे इंडियन ऑइल. ओके, चला पुढे बघायचं आहे नोव्हेंबर 2024 मध्ये भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे तर बघायचं आहे इथे आपल्याला मिळालेला आहे जस्टिस संजय खन्ना हे उत्तर. बघायचं आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना. ओके, चला मग हे कोण आहेत? 51वे सरन्यायाधीश आहेत. पुढे बघायचं आहे इंडियन कोस्ट गार्ड म्हणजे ICG चे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर इथे इमेज सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. बघायचं आहे परमेश शिवमणी यांची नियुक्ती इथे करण्यात आलेली आहे. कोणाची? परमेश शिवमणी यांची नियुक्ती इथे करण्यात आलेली आहे. याबद्दल आपण बघणार आहोत भारतीय तटरक्षक दल म्हणजे ICG. मग तुम्हाला इथे दिसूनच येईल मुख्यालय कुठे आहे? ऑफकोर्स नवी दिल्लीमध्ये आहे, आपली जी कॅपिटल आहे तिथे मुख्यालय ह्याचं दिसून येत आहे. स्थापना कधी झालेली आहे तर 1 फेब्रुवारी 1977 ला ही स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. इंडियन कोस्ट गार्डचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? ऑफकोर्स ज्या दिवशी स्थापना झालेली आहे त्या दिवशी केला जातो, त्यामुळे 1 फेब्रुवारी आहे. पहा, ह्या प्रश्नामध्ये हे पॉसिबल क्वेश्चन्स होते त्याच्यामुळे आपण ही इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. पुढे बघायचं आहे पुढचा प्रश्न आपला काय आहे तर 9 ऑगस्ट 2024 मध्ये रेल्वे बोर्डचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच काय चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा, तर ह्याचं उत्तर काय असणार आहे? ह्याचं उत्तर आपलं आहे सतीश कुमार. काय आहे ह्याचं उत्तर? सतीश कुमार हे आपलं उत्तर आहे. हे इमेजेस वरून तुम्हाला लक्षात येईल. मग आता बघायचं आहे संघ लोकसेवा आयोग म्हणजेच काय? UPSC. बरोबर आहे, तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी UPSC ची सुद्धा सोबत तयारी करत असतील तर तुम्हाला हे आन्सर माहिती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. जे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ओके, तर इथे बघायचं आहे प्रीती सुदान हे त्यांचं नाव आहे. पहा, ही त्यांची इमेज आहे. प्रीती सुदान यांची UPSC च्या अध्यक्षस्थानी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ह्याची जी स्थापना आहे म्हणजे UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग याची जी स्थापना आहे ही 1 ऑक्टोबर 1926 मध्ये झालेली आहे. 1 ऑक्टोबर 1926 आणि ह्याचं मुख्यालय सुद्धा कशात आहे तर दिल्लीमध्ये आहे. तुम्हाला माहिती असेल की सर्वजण जेव्हा मेन्स पास होतात तेव्हा इंटरव्ह्यू द्यायला कुठे जातात? दिल्लीत जातात. त्यामुळे लक्षात ठेवायचं हेडक्वार्टर कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. पुढे बघायचंय टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे
तर ही नियुक्ती करण्यात आलेली आहे नोवेल टाटा यांची, बरोबर आहे. रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे लहान भाऊ आहेत नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून. ओके, चलो पुढे पाहायचं आहे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत. केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झाल्यानंतर जे पहिले मुख्यमंत्री झालेले आहेत जम्मू आणि काश्मीरचे ते आहेत ओमर अब्दुल्ला. कोण आहेत ते, त्यांचं नाव आहे ओमर अब्दुल्ला. ओके, चलो पुढे पाहायचं आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्स चे तिसरे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती आपल्याला इथे झालेली दिसून येते आहे. तर बघायचं आहे आशिष खन्ना यांची नियुक्ती आपल्याला इथे झालेली दिसून येते. बघा इथे पण दिलेलं आहे इंडिया सिक्युअर्स ISA प्रेसिडेन्सी अगेन आशिष खन्ना न्यू डायरेक्टर जनरल, राईट. समजून आलेलं आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे आपलं, आशिष खन्ना हे आपलं उत्तर आहे. पुढे बघायचं इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच काय ISA ह्याची स्थापना कधी झालेली आहे बघा, तर 30 नोव्हेंबर 2015 रोजी झालेलं आहे. येस, COP21 दरम्यान ही आपल्याला झालेली दिसून येते, बरोबर. मग बघायचं ह्याचं मुख्यालय कुठे आहे, तर गुरुग्राम म्हणजे गुडगाव जे म्हटलं जातं हरियाणा मधलं, तिथे ह्याचं मुख्यालय आहे. येस, पुढे पाहायचं आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी म्हणजे SBPNPA चे प्रमुख कोण बनलेले आहेत. सर्वांना माहिती आहे, सर्वांना लाल बहादूर शास्त्री अकॅडमी जी आहे ह्याची सर्वांना कल्पना असते, परंतु जी पोलीस अकॅडमी आहे, बरोबर आहे, तर त्यांचे जे प्रमुख बनलेले आहेत ते कोण आहेत, अमित गर्ग. कोण बनलेले आहेत, तर अमित गर्ग. बघा यांच्या नेम प्लेटवरती सुद्धा तुम्हाला नाव दिसून येईल. ओके, चल पुढे बघायचं आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीची स्थापना 15 सप्टेंबर रोजी करण्यात आलेली आहे आणि मुख्यालय कुठे आहे, हैदराबाद तेलंगणा. तेलंगणामध्ये ह्याचं म्हणजे हैदराबाद मध्ये ह्याचं काय आहे, मुख्यालय आहे. ठीक आहे, चल पुढे बघायचं आहे भारताचे नवे वायुसेना प्रमुख कोण आहेत. आता वायुसेना प्रमुख आपल्याला इथे विचारलेला आहे. मग वायुसेना प्रमुख कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अमरप्रीत सिंग. कोण आहेत, अमरप्रीत सिंग हे आपले वायुसेना प्रमुख आहेत. बघा भारतीय हवाई दल म्हणजे IAF, बरोबर आहे, ह्याची स्थापना कधी झालेली आहे, 8 ऑक्टोबर 1962 रोजी ही स्थापना झालेली आहे आणि ह्याचं सुद्धा मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली आहे, कारण आपलं कॅपिटल आहे ते, राईट. मग बघायचं आहे डिफेन्स मधले आहे हे IAF जे आहे, त्यामध्ये त्याचं मुख्यालय कुठे असणार आहे, नवी दिल्ली मध्येच असणार आहे. पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे. पुढचा प्रश्न आपला आहे झारखंडचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे अलका तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची, अलका तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे झारखंडचे नवीन मुख्य सचिव म्हणून. ओके, मग पुढे बघायचंय नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ह्याचं उत्तर आहे संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा पुढील वायुसेना उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण इथे काय पाहिलेलं होतं बघायचंय, वायुसेना प्रमुख म्हणून कोणाची निर्मिती झालेली आहे, अमरप्रीत सिंग यांची निर्मिती झालेली आहे. आणि इथे जे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे वायुसेना उपप्रमुख म्हणून कोणाची निर्मिती इथे झालेली दिसून येते, तर SP धारकर यांची निर्मिती झालेली दिसते. कोणाची, SP धारकर. ठीक आहे, पुढे बघायचं आहे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे ADA चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ह्याचं उत्तर आहे जितेंद्र जे जाधव. काय आहे उत्तर, जितेंद्र जे जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कशासाठी, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे महासंचालक म्हणून. ओके, बघा एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीची स्थापना 1984 मध्ये झालेली आहे आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे, मुख्यालय जे आहे हे बँगलोर म्हणजे बेंगळुरू मध्ये आहे, कर्नाटक मध्ये ते आहे. येस, टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं, टेक्नॉलॉजी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी असतात त्या बँगलोर मध्ये आहेत. ही एक हिंट म्हणून की तुम्ही ह्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. पुढे बघा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजे NCRB चे प्रमुख कोण बनलेले आहेत.
मग ह्याचं जे आपलं उत्तर आहे कशाचं, NCRB चे जे प्रमुख आहेत ते आहेत अलोक रंजन. काय नाव आहे, अलोक रंजन हे NCRB चे प्रमुख बनलेले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत बघायचं, काय विचारलेलं आहे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष. तर ह्याचं उत्तर आहे विपिन कुमार. कोण बनलेले आहेत, विपिन कुमार हे बनलेले आहेत. ओके, मग बघायचं आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाची स्थापना 1 एप्रिल 1995 रोजी झालेली आणि ह्याचं मुख्यालय सुद्धा कुठे आहे, नवी दिल्ली येथे आहे. येस, चला मग बघायचं आहे NAFED नाफेड चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD आणि CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण आहेत. तर बघायचं आहे ह्याचं उत्तर आहे दीपक अग्रवाल. ह्यांची नियुक्ती झालेली आहे MD आणि CEO म्हणून. ओके, पुढे पाहायचं आहे नाफेड मध्ये नॅशनल ऍग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असं त्याचं काय आहे, फुल फॉर्म आपल्याला इथे दिसून येतो. याची स्थापना कधी झाली आहे विद्यार्थी मित्रांनो, तो 2 ऑक्टोबर 1958 साली ह्याची जी आहे ही स्थापना झालेली आहे आणि मुख्यालय कुठे आहे, तर नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. पुढे बघायचं आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच काय आहे, भीम ऍप. तुम्हाला माहिती असेल UPI पेमेंट आपण करतो, ते जे भीम ऍप आहे त्याचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे. तर पाहायचं आहे ह्याचे जे उत्तर आपलं आहे हे उत्तर आहे ललिता नटराज. काय आहे, ललिता नटराज हे ह्याचं उत्तर आहे. ओके, मी ट्राय करते आहे की तुमच्या कंटेंटच्या मध्ये पण नाही यायला पाहिजे आणि इमेजच्या मध्ये पण नाही यायला पाहिजे. सो आय एम मूव्हिंग कॉन्स्टंटली. आय होप तुम्हाला दोन्ही दिसेल. ओके, चलो नेक्स्ट पाहायचं आहे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया NRAI चे अध्यक्ष कोण बनले आहेत. ह्याचं जे उत्तर आहे ते आहे कलिकेश नारायण सिंग देव. कोण बनलेले आहेत, कलिकेश नारायण सिंग देव हे बनलेले आहेत. ओके, पाहायचं आहे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना कधी झालेली आहे, 1951 ला झालेली आणि मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली येथे आहे. बघायचं आहे मोस्टली डिफेन्स रिलेटेड जर काही असेल तर त्याची मोस्टली मुख्यालय कुठे असणार आहेत, नवी दिल्लीमध्ये असणार आहेत. ओके, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB चे नवीन महासंचालक कोण आहेत, तर बघायचं आहे ह्याचं उत्तर आहे अनुराग गर्ग. कोण आहेत, अनुराग गर्ग हे नवीन महासंचालक झालेले आहे. ओके, आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या महासंचालक पदावर नियुक्त होणारी पहिली महिला कोण बनलेली आहे बघा. ही इमेज आहे त्यांची. पाहायचं आहे आरती सरीन. आरती सरीन ह्या पहिली महिला बनलेल्या आहेत. कशासाठी, तर आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या महासंचालिका बनलेल्या आहेत. ते पहिली महिला महासंचालिका. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा. CISF म्हणजेच कोण, तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. तर ह्याचं उत्तर आहे राजविंदर सिंग भाटी. काय आहे, राजविंदर सिंग भाटी यांची नियुक्ती तिथे झालेली आहे. बघायचं आहे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस GEM चे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहायचं आहे. तर नियुक्ती करण्यात आलेली आहे सत्या श्रीनिवास यांची. कोणाची, सत्या श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ICC चे अध्यक्ष कोण बनलेले आहेत, तर बघायचं आहे ICC चे जे अध्यक्ष आहेत ते कोण बनलेले आहेत, अभ्युदय जिंदल बनलेले आहेत. पाहायचं आहे कोण, अभ्युदय जिंदल. पुढे आपण बघत आहोत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे IRFC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे मनोज दुबे. त्यांचं पूर्ण नाव आहे मनोज कुमार दुबे. ओके, पाहायचं आहे एअरटेलचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD व्यवस्थापकीय संचालक मॅनेजिंग डिरेक्टर MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच काय आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर ही त्यांची इमेज आहे आणि ह्यांचं नाव आहे शाश्वत शर्मा. शाश्वत शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहायचं आहे ऑगस्ट 2024 मध्ये
सीमा सुरक्षा दल म्हणजे बीएसएफ चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पाहायचा इमेज मध्येच आपल्याला नाव दिलेलं आहे दलजीत सिंग चौधरी, बरोबर आहे. दलजीत सिंग चौधरी यांची काय करण्यात आलेली आहे? महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि कशामध्ये? बीएसएफ मध्ये. बीएसएफ म्हणजे काय? सीमा सुरक्षा दल. ओके, पुढे बघायचं आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय चे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आरबीआय. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ह्याबद्दल माहिती हवं म्हणजे हवं. आणि हे आन्सर आहे अविरल जैन. काय आहे? अविरल जैन हे आन्सर आहे. पुढे पाहायचं आहे आगामी झारखंड निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? आता इमेज दिसल्यावरती तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही आहे, परंतु लक्षात ठेवा झारखंड आहे म्हणजे झारखंड मधून आलेला एक टॅलेंटेड प्लेअर ज्याने इंडियन क्रिकेट टीम काय म्हणणार एकदम नावारूपाला सुद्धा आणण्यासाठी खूप मदत केलेली आहे आणि ते म्हणजे महेंद्र सिंग धोनी. एमएसडी यांना काय केलेलं आहे? भारतीय निवडणूक आयोगाने झारखंड निवडणुकांसाठी ब्रँड अँबॅसेडर केलेलं आहे. पुढे बघायचं आहे सप्टेंबर 2024 मध्ये भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? थोडं इमेज इथे अपियर झालेली नाही आहे. ओके, इमेज नाही झालेली आहे अपियर, बट लेट्स सी. ह्याचं उत्तर आहे सप्टेंबर 2024 मध्ये नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर तुहिन कांता पांडे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पुढे बघायचं आहे उदयनिधी स्टॅलिन यांनी कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर तामिळनाडू जे आहे, तामिळनाडू आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता बघायचं आहे भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर ह्याचं उत्तर आहे राजेश कुमार सिंग यांनी पदभार स्वीकारलेला आहे. परराष्ट्र सचिव म्हणून कोणाचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 मध्ये वाढवण्यात आलेला आहे? आता परराष्ट्र सचिव म्हणून कार्यकाळ नोव्हेंबर 2024 मध्ये वाढवण्यात आलेला आहे असं म्हटलेलं आहे. ह्याचं उत्तर आहे विक्रम मिसरी रवी यांचा कार्यकाळ जो आहे हा वाढवण्यात आलेला आहे. पाहायचा आहे अगेन हा क्वेश्चन आलेला आहे भारताचे संरक्षण सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर राजेश कुमार सिंग. ओके, चलो पुढे बघा कोळसा मंत्रालयाच्या सचिव पदाचा कार्यभार कोणी स्वीकारलेला आहे? कोळसा मंत्रालयाच्या सचिव पदाचा कार्यभार तर बघा विक्रम देवदत्त यांनी स्वीकारलेला आहे. कोणी? विक्रम देवदत्त. ओके, पुढे बघायचं आहे भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR CMFRI चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ह्याचं उत्तर आहे ग्रिन्सन जॉर्ज यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघायचं आहे भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR ची स्थापना 16 जुलै 1929 रोजी झालेली आहे आणि ह्याचं मुख्यालय सुद्धा कुठे आहे? नवी दिल्ली येथे आहे. कुठे? नवी दिल्ली येथे आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे NSG चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची निवडणूक करण्यात आलेली आहे? बघायचं आहे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हटलेला आहे त्यांनी. मग राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर B श्रीनिवासन. बरोबर आहे. बघा इथे तुम्हाला नाव सुद्धा दिसून जाईल. B श्रीनिवासन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक यांची स्थापना कधी झालेली आहे? तर NSG ची स्थापना झालेली आहे सप्टेंबर 1986 मध्ये आणि ह्याचं मुख्यालय सुद्धा कुठे आहे? नवी दिल्ली येथे ह्याचं मुख्यालय आहे. आता बघायचं आहे सशस्त्र सीमा बल म्हणजे काय SSB चे नवे महासंचालक इथे कोण बनलेले आहे? तर बघायचं आहे ह्याचं उत्तर आपलं आहे अमृत मोहन प्रसाद. कोण? अमृत मोहन प्रसाद हे महासंचालक बनलेले आहेत. पुढे बघायचं आहे सशस्त्र दल म्हणजे SSB विषयी त्यांनी सांगितलेला आहे. तर ह्याची स्थापना कधी झालेली आहे? तर 20 डिसेंबर 1963 मध्ये ह्याची स्थापना झालेली आहे आणि मुख्यालय काय आहे? नवी दिल्ली हे मुख्यालय आहे. मी मगाशी सुद्धा सांगितलेलं होतं की एनिथिंग रिलेटेड टू डिफेन्स किंवा जे मुख्य पोल्स आहेत आपल्या गव्हर्नन्सचे तर त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या सगळ्याचे मुख्यालय तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम्स दिल्लीमध्ये दिसून येतील, नवी दिल्लीमध्ये दिसून येतील. आता बघायचं आहे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी
म्हणजेच नॅल्कोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पाहायचंय ब्रिजेंद्र प्रताप सिंग यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कोण आहेत? ब्रिजेंद्र प्रताप सिंग. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी नॅल्कोची स्थापना 1981 मध्ये करण्यात आलेली आहे आणि ह्याचे मुख्यालय जे आहे हे भुवनेश्वर ओडिसा येथे आपल्याला दिसून येतं. मग बघायचं आहे भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजे ITBP चे अतिरिक्त महासंचालक म्हणजे ADG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पहा ह्याचं उत्तर आहे संजीव रैना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? संजीव रैना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न आपण बघायचा आहे. पुढच्या प्रश्नाच्या अगोदर इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. तर ITBP ची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 मध्ये झालेली आहे आणि तुम्हाला मी मगाशीच म्हणाले जे डिफेन्स रिलेटेड असतं मुख्यालय नवी दिल्ली. ओके, अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झाले? तर नवे मुख्यमंत्री जे झालेले आहे त्यांचं नाव आहे अतिशी मार्लेना. काय आहे? अतिशी मार्लेना. ठीक आहे. नास्कॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? येस, नास्कॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून सिंधू गंगाधरन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? सिंधू गंगाधरन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नास्कॉमची जी स्थापना आहे ही 1 मार्च 1988 रोजी झालेली आहे आणि मुख्यालय जे आहे हे नोएडा मध्ये आहे. नोएडा कुठे आलं? UP मध्ये आलं. येस, उत्तर प्रदेश मध्ये आपल्याला आलेला आहे. आणि नॅस्कॉमचे जे फुल फॉर्म आहे ते बघा, नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज. काय आहे? नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज. आणि ह्याच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवडणूक करण्यात आलेली आहे? सिंधू गंगाधरन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच काय आहे? ICC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कशाचे? ICC चे अध्यक्ष म्हणून जय शहा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कोणाची? जय शहा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 2024 मध्ये इंडिया जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तुम्ही ह्यांना टीव्ही वरती आणि वर्ल्ड कपच्या वेळेस पाहिलेलं असेल. ठीक आहे. पाहायचं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद यांची स्थापना जी आहे ही 15 जून 1909 मध्ये झालेली आहे. ICC ची मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय आहे दुबई मध्ये, संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE मध्ये ह्याचं काय आहे? मुख्यालय आपल्याला दिसून येतं. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल दॅट इज ICC. ओके, पाहायचं आहे ऑगस्ट 2024 मध्ये पब्लिक अकाउंट्स कमिटी म्हणजे PAC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ह्याचं उत्तर आहे पाहायचं आहे कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर KC वेणुगोपाल यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा निगम म्हणजेच काय? ESIC चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघायचं आहे यांचं नाव आहे अशोक कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. येस, आजचे जे आपण क्वेश्चन आन्सर्स आहेत हे एकदम फास्ट कमीत कमी वेळेत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून जेव्हा परीक्षा आता जवळ आलेली आहे म्हटल्यावर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळावी आणि पटापट तुमचं हे जे रिव्हिजन आहे हे व्हावं. आणि रिव्हिजनच्या हेतूने जरी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तरी तुम्हाला काय आहे कमीत कमी वेळेमध्ये रिव्हिजन होऊन जाईल. अशा प्रकारे आपण हे 50 क्वेश्चन्स जे आहेत हे पाहिलेले आहेत. शेवटच्या क्वेश्चनचं आपण जे इन्फॉर्मेशन आहे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ती आपण बघणार आहोत. तर कर्मचारी राज्य विमा महामंडळाची स्थापना 24 फेब्रुवारी 1952 ला झालेली आहे आणि मुख्यालय काय आहे? नवी दिल्ली येथे आहे. तर इथे आपलं हे जे सेशन आहे हे संपत आहे. येस, आपलं करंट अफेअर्सचे जे अपॉइंटमेंटचे जे लेक्चर आहे हे संपत आहे. यासारखे नवनवीन छान आणि क्रिएटिव्ह जे सेशन्स आहेत हे आपण करंट अफेअर्सचे घेऊन येणार आहोत. पाहायचं आहे जर तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत असाल आणि तुम्हाला येत्या काही कालावधीमध्ये रिव्हिजन करायचं असेल आणि अभ्यास पूर्ण करायचा असेल तर 35 दिवसांची आपली ही विजेता बॅच आहे जी फक्त 499 रुपयांमध्ये आपल्याला आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे टेस्ट सिरीज सुद्धा आहे. ही टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 10 टेस्ट इथे मिळून जाणार आहेत. आणि जर तुम्हाला 1 महिन्यापेक्षा जास्तीची बॅच हवी असेल आणि टेस्ट पण त्याच्यातच हवी असेल तर पाहायचं आहे ही 4 महिन्याची बॅच आहे. याच्यामध्ये कशाचा समावेश येतो पाहायचा आहे. लाईव्ह लेक्चर्स येतात, रेकॉर्डेड लेक्चर्स,
डिजिटल नोट्स आणि टेस्ट सिरीज ह्या सर्वांचा समावेश आहे आणि ह्याची फीज किती आहे 499 रुपये ह्याची 499 म्हणते 1499 रुपये ह्याची फीज आहे. आणि पाहायचं आहे ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणत्या कोणत्या बॅचेस आहेत बघा. सर्व सरळ सेवांच्या परीक्षांची जी तयारी आहे ही एकाच बॅच मध्ये आपण करणार आहोत आणि ती आहे ऑल इन वन बॅच. येस, आणि त्याच्यानंतर TAIT ची बॅच सुद्धा आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. येस, आणि ही फक्त 999 रुपयांमध्ये, ही सुद्धा फक्त 999 रुपये, दोन्ही बॅचेस आपल्याला दिसून येतात. या बॅचची जी व्हॅलिडिटी आहे ही 1 इयरची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळून जाईल. बाकी 6 महिन्याच्या आपल्याला बॅचेस इथे दिसून येत आहेत. RRB ग्रुपची जी बॅच आहे ही 6 मंथ्सची बॅच आहे. आरंभ बॅच 699 रुपयाला असणार आहे आणि लेखा व कोशागार भरतीची ही जी बॅच आहे रेकॉर्डेड बॅच ती सुद्धा तुम्हाला आपल्या इथे अवेलेबल आहे. ह्या ज्या सगळ्या PDF नोट्स आहेत ह्या सर्व तुम्हाला आपल्या अभ्यास मित्राच्या वेबसाईट वरती विकत मिळून जातील. येस, आणि ज्या तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये मिळणार आहेत आणि तुम्ही त्याचे झेरॉक्स सुद्धा काढू शकणार आहात. हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्ही अभ्यास मित्राला फॉलो करू शकता. आता हे जे सेशन आहे हे मी इथेच थांबवते आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच अमेझिंग सेशन्स सोबत. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे अँड अमेझिंग डे. भरपूर अभ्यास करायचा आहे, भरघोस यश मिळवायचं आहे. थँक्यू सो मच अँड टेक केअर.